धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा मोठा प्रभाव। अजेगाव जिल्हा परिषद कन्या शाळेला अखेर शिक्षक मिळाला। वैशालीताई वाघ यांच्या पाठपुराव्याला यश, विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रश्न सुटला। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनं सातत्यानं उपस्थित केलेल्या आजेगाव जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेच्या प्रश्नाची अखेर प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। शाळेसाठी नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्यानं विद्यार्थिनी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। आजेगाव जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग असून विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे। मात्र एका शिक्षकाचे पद रिक्त झाल्यानं केवळ 3 शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा भर पडला होता। त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनं वृत्तांताने अधोरेखित केली होती। या प्रश्नासाठी शालेय व्यवस्थापन समिती, पालक वैशाली वाघ तसेच अनिल भाऊ पतंगे यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देत सातत्यानं पाठपुरावा केला। शाळेची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडल्यानंतर शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेत दिनांक 21 जुलै 2026 रोजी शाळेस नवीन शिक्षकाची नियुक्ती केली। नवीन शिक्षक रुजू झाल्यानंतर वैशालीताई वाघ यांनी शाळेत जाऊन त्यांचा सत्कार केला। शिक्षक उपलब्ध झाल्यानं विद्यार्थिनींचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार असून पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनं हा प्रश्न सातत्यानं मांडल्यानंतर त्याची प्रशासनानं घेतलेली दखल आणि झालेली कार्यवाही ही लोकाभिमुख पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे। स्थानिक नागरिकांनीही या सकारात्मक निर्णयाचं स्वागत करत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे आभार मानलेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ।